You Khan. You Khan. I am not Khan. You are bloody Khan. The new Sindhi. You will be famous because of me. इन्स्पेक्टर झेंडे नावाचा एक सिनेमा सध्या नेटफ्लिक्स मध्ये ट्रेंडवरती आहे. तो सिनेमा नुकताच पाहिला. ऍक्च्युअली मी रेग्युलर सिनेमा पाहत असतो, वेब सिरीज पाहत असतो. इथून पुढे वाटलं की आपण काय पाहतोय, लोकांनी काय पाहावं याविषयी सांगत राहावं. काही सिनेमे चांगले असतात त्यांच्याविषयी पण सांगावं आणि काही एकदमच बाकवास असतात त्यांच्याविषयी पण सांगावं. इन्स्पेक्टर झेंडे हा एकदमच झकास सिनेमा आहे. म्हणजे चार्ल्स शोभरा नावाचा एक इंटरनॅशनल गँगस्टर होऊन गेला. त्याचा जन्म फ्रान्समध्ये झाला होता आणि भारतासह इतर देशांमध्ये त्यांनी खूप कारनामे केली. सुमारे 35 मर्डर या गाडीने केली. त्याला झेंडे नावाचे इन्स्पेक्टरने, जे की मुंबई पोलीसमध्ये होते, त्यांनी 2 वेळा पकडलं. ऍक्च्युली 2 वेळा पकडणं एकाच इंटरनॅशनल गुंडाला ही एक रंजक कथा आहे आणि ती रंजक कथा खूपच छान पद्धतीने मांडण्यात आलेली आहे. नेटफ्लिक्सवरती जो इन्स्पेक्टर झेंडे नावाचा सिनेमा आहे तो त्यामुळेच पाहावासा नक्कीच पाहण्यालागी आहे. चिन्मय मंडलेकर यांनी हा सिनेमा डायरेक्ट केलेला आहे आणि त्यामध्ये मनोज वाजपेयींनी इन्स्पेक्टर झेंडे यांची एकदम मस्त व्यक्तिरेखा सादर केलेली आहे. जिम सर्ब नावाचा जो अभिनेता आहे तो ऍक्च्युली दिसतोच इंग्रजांसारखा. तो ऍक्च्युली सगळीकडे खूप छान ऍक्टिंग करत असतो. विलन खूप छान करतो. त्यांनी चार्ल्सचा इथेही खूप छान पद्धतीने चार्ल्स साकार केलेला आहे. सगळ्यात महत्वाचं मला या सिनेमामध्ये एक डायलॉग मला आवडला. ज्यावेळेस इन्स्पेक्टर झेंडे असा याला चार्ल्सला पकडतो आणि त्याच्यानंतर तो म्हणतो की मी तुला पैसे देईन म्हणून. तर इन्स्पेक्टर झेंडे त्याला म्हणतो, किसीने सच्ची कहा है, चुतिया और हवा सब जगह होते. ऍक्च्युली हा भन्नाट डायलॉग आहे. ऍक्च्युली आपण सगळे पण त्याच पद्धतीने असतो, त्याच्यामुळेच हे जीवन चांगलं चाललेलं असतं. ऍक्च्युली या हसण्यालागी आहे म्हणून सांगण्याचं एक, पण एकदम खूप छान पद्धतीने हा सिनेमा सादर करण्यात आलेला. ही जी स्टोरी सुरू होते, चार्ल्स शोभराज हा तिहार जेलमधून पळून येतो. एक खोटा बर्थडे साजरा करतो तो. ऍक्च्युली दिल्ली पोलीस आणि त्या सेंट्रल जेललाही त्याची खरी जन्मतारीख माहीत नसते, परंतु इन्स्पेक्टर झेंडेला माहिती असते, कारण तर झेंडेने त्याला अगोदर पकडलेला असतो. आणि एकूण काय होतं की आपण खूप मोठा इंटरनॅशनल डॉन पकडलाय, त्याच्याविषयी माहिती एक साधा इन्स्पेक्टर नक्कीच ठेवतो. आणि तो खोटी जी बर्थडे साजरा करतो, त्याच्यानंतर तो तिथून पळून येतो खिरीमध्ये झोपेचं औषध टाकून आणि तो मुंबई मार्गे गोव्याला जातो. आणि मुंबई पोलीस त्यांना जाऊन कसे पकडतात. ऍक्च्युली याच्यामध्ये कमिशनर म्हणून एक पात्र आहे, ते नक्कीच पाहायजोगं आहे. ऍक्च्युली म्हणजे आता ते कमिशनर पात्र कोण आहे, कसं आहे हे सांगत नाही. छोटेखानी पात्र आहे परंतु भन्नाट आहे. त्या पात्राने एक जान आणली त्या सिनेमामध्ये. त्यानंतर डीजीपींचं एक पात्र आहे, जे की कोणी केलंय, मराठीतला एक जानामाना अभिनेता आहे, तोही नक्की पाहा तुम्ही. मी काय सगळंच सांगत नाही, परंतु एकूण सिनेमा खूप छान पद्धतीने केलाय. ही एक क्राईम सिनेमा आहे, कॉमेडीच्या अँगलने मांडलेला. ऍक्च्युली त्यावेळेस पोलीस एवढे काय कॉमेडी वागले असतील असं मला वाटत नाही, पण पाहायला आणि ते समजून घ्यायला खूप छान वाटतंय. रंजक सिनेमा आहे. 2-2.5 तास एकदम छान जातात. सगळ्यात महत्वाचं तेच आहे. सिनेमातनं काय खूप ज्ञान घ्यावं अशातला भाग नाही, काहीतरी मनोरंजन करता करता थोडंफार घ्यायचं असं. तर हा एक हलका फुलका सिनेमा आहे, नक्की पहा जमल्यास. आणि कसा वाटला तेही कळवा. नेटफ्लिक्सवरती नक्की पहा इन्स्पेक्टर झेंडे.